या रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची अक्षरशः झुंबड उडालेली आहे आणि रोहित पवार आपण पाहतो, युगेंद्र पवार या रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच ते दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण पवार कुटुंबीय म्हणजे सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि त्यासोबतच शरद पवार दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। मात्र कार्यकर्त्यांची खूप मोठी गर्दी आपल्याला या रुग्णालयाबाहेर दिसते। पोलिसांचा फौजफाटा आता वाढवण्यात आलेला आहे। या कार्यकर्त्यांना आवरणं कठीण झालेलं आहे। कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यामुळे कार्यकर्ते आपल्या या नेत्याला भेटण्यासाठी आतुर असतानाच आता त्यांच्यावर असा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। कारण आज अजित पवारांच्या बारामतीमध्ये 4 सभा होत्या, मात्र या सभा झाल्याच नाहीत, होऊ शकल्या नाहीत। त्यापूर्वीच विमान त्यांचं क्रॅश झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। अजित पवार यांना ज्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, त्यांचं पार्थिव ज्या रुग्णालयामध्ये आहे त्या रुग्णालयाबाहेर अशा रीतीनं कार्यकर्त्यांची झुंबड उडाली आहे, मोठी गर्दी झाली आहे। अजित पवारांचे सहकारी उमेश पाटील यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत। अजित पवारांच्या अत्यंत जवळचा माणूस असो किंवा त्यांना दूरवरून पाहणारा त्यांचा कोणी कार्यकर्ता किंवा राजकारणातला चाहता असो, आज प्रत्येकाची अवस्था हीच आहे। त्यांचा नेता, त्यांचे दादा निघून गेलेले आहेत कायमचे आणि अशा वेळी स्वतःला सावरणं प्रत्येकासाठी कठीण झालेलं आहे। शरद पवारांच्या सावलीत राजकारण करत असताना सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख अहोरात्र काम करून, काबाड कष्ट करून लोकांमध्ये मिसळून अजित पवारांनी तयार केलेली होती। महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी दादागिरी सुद्धा केली, पण त्यामध्ये सुद्धा त्याच्या मुळाशी एक द्रष्टा राजकारणी दडलेला होता। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःखद निधन झाल्याची बातमी कळली आणि ते ऐकून एकदम धक्काच बसला। त्यांनी बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केलेली आहे आणि एक सर्वच पक्षातील कार्यकर्त्याची ते लोकप्रिय होते। त्यांच्या दुःखद निधनाच्या बातमीमुळे सर्वांना एक धक्काच बसलेला आहे आणि एक मोठा नेता महाराष्ट्रानं गमावलेला आहे, महाराष्ट्राचा भाग्यविधाता गमावलेला आहे। त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा आणि सर्व महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्या निमित्तानं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि खरं तर या दुःखामध्ये बोलण्यासाठी शब्दच नाही आहेत, तरी पण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। मी त्यांच्याबरोबर आयुष्यातली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये जवळजवळ 34 वर्ष मी त्यांना जवळून बघितलेलं आहे, त्यांना अनुभवलेला आहे। त्यांचा स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांची काम करण्याची हातोटी ही मी जवळून अभ्यासलेली देखील आहे। अजितदादा आपल्या सर्वांमधून जाण्यात नुकसान फक्त पवार कुटुंबियांचं नाही झालं, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं झालं। अजित पवार यांच्या जाण्यानं संपूर्ण राज्याचं नुकसान झालं अशा भावना सगळेच जण